पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24/7 करडी नजर असणार आहे। तसेच आजतोबावत जिल्ह्यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिला। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी व 4,161 होमगार्डसह 24 पथके सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसी कॅमेऱ्याची नजर असणार असल्याचे सांगितले। मतदान यंत्राची सिरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे। सी विजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारीचे निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आले आहे। याशिवाय मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा तसेच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण व माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज, 1 व्हॉट्सअप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर अशा एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत। यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नाही। सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथक 24/7 सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसेच चुकीच्या बातमीवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सांगितले।